नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे। आणि नवीन वर्षाचे जे आहे 2025चे लाडक्या बहिणींना पैसे किती मिळणार, 2100 रुपये की 1500 रुपये, तर याची जी आहे ती मोठी अपडेट समोर आली आहे। तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली होती आणि योजनेत 2100 रुपये कधीपासून मिळणार हा जे अपडेट आहे त्याच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। तर लाडक्या बहिणीचा जो 6वा हप्ता आहे तो काही महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता 1500 रुपये जमा झालेला आहे। तर महिलांचं जे आता पुढचे आहे त्याचं काय होणार आहे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती लोकप्रिय ठरली होती आणि लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये दिले जातात। तर लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता येण्यास सुरू झाला असून काही महिलांना जे आहे ते 1500 रुपये मिळाले आहेत। तर या योजनेत 2100 रुपये कधीपासून येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। म्हणजे जसं की महायुती सरकारने आश्वासन दिलं होतं की 2100 रुपये जे आहे ते महिलांना त्यांच्या खात्यामध्ये जमा करून देणार आहेत 1500 रुपयांच्या ऐवजी। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते। तर आता या योजनेत महिलांना 2100 रुपयांची प्रतीक्षा लागलेली आहे। तर या योजनेत नवीन वर्षात महिलांना 2100 रुपये येऊ शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन सरकारने केले होते, परंतु लगेच पैसे वाढवून देणे ही सरकारसाठी अवघड बाब असणार असल्याचे सांगितले जात होते। त्यामुळे जे आहे ते जानेवारी महिन्यात तरी पैसे वाढवून दिले जाणार नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे। पण मार्च किंवा एप्रिल महिन्यात 2100 रुपये महिलांच्या खात्यात येऊ शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मोठा निर्णय होऊ शकतो, याबाबत जे आहे ते मोठे अपडेट घेऊ शकतं सरकार, याच्याबाबत निर्णय घेऊ शकतो। तर अर्थसंकल्पीय अधिवेशनातील निर्णयानंतर महिलांना 2100 रुपये दिले जाणार आहेत असं सरकारने सांगितलेलं आहे। म्हणजे 1500 रुपये जे आहेत ते आता डिसेंबरचा हप्ता तर आला आहे महिलांच्या खात्यात आणि 6 हप्ते महिलांच्या खात्यात आतापर्यंत जमा झालेले आहेत। तर ज्या महिलांचे नाही आलेले तर त्यांनी परत फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही ती वाट बघू शकता की तुमचे फॉर्म जे आहे ते केव्हा अप्रूव्ह होईल आणि त्याच्या पुढे तुमची बँकमध्ये पैसे जमा होतील। तर 6वा हप्ता महिलांच्या खात्यात आला आणि 2100 रुपये जे आहेत ते महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत मार्चपासून। तर लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत 6 हप्ते जमा करण्यात आले आहेत, मात्र त्यातील डिसेंबर महिन्याच्या पैशांचे वितरण सुरू झाले आहेत। तर या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच 2 दिवसात सर्व लाभार्थी महिलांना पैसे मिळतील, म्हणजेच जे आहे ते पैसे मिळालेले आहेत असे सांगण्यात आले होते। तर लाडकी बहीण योजनेत फक्त ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच पैसे मिळत आहे। ही खूप महत्त्वाची बाब आहे, आत्ताची महत्त्वाची अपडेट आहे की ज्या महिलांचे आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक आहे त्यांना पैसे मिळत आहे आणि ज्यांचे लिंक नाही त्या महिलांना पैसे आलेले नाहीत। त्यामुळे ज्या महिलांनी आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नाही त्यांना लवकरात लवकर करावे। ज्या महिलांना जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेत त्यांना आत्तापर्यंत 9000 रुपये मिळालेले आहेत। म्हणजे जुलै लेट फॉर्म भरलेल्यांना जे आहेत ते पैसे मिळाले आहेत, लेट मिळाले आहेत, पण एकूण जे आहे त्यांची रक्कम त्यांचे 9000 रुपये जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर त्यानंतर फॉर्म भरलेल्या महिलांना त्याच महिन्यापासून पैसे मिळत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे की म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल, म्हणजे थोडासा लेट झाला होता, तर त्या महिलांना जे आहे ते टोटल आत्ता पैसे जे आहेत ते 7500 आणि परत 1500 असे मिळून 2 टप्प्यांमध्ये जे आहे ते डिसेंबरमध्येच 23 तारखेनंतर महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। पण त्या महिन्यानंतरही ऑगस्टनंतरही ज्यांनी फॉर्म भरले तर त्यांना जे आहेत ते पैसे जे आहेत ते त्या महिन्यापासून मिळणार आहेत। त्याच्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये जे आहेत ते 2100 रुपये किंवा 1500 रुपयाच्या दोन्हीपैकी एक रक्कम जी आहे ती जमा होणार नाही। परंतु तोपर्यंत सरकारने क्लिअर सांगितलं आहे की मार्च एप्रिलपर्यंत जे आहे ते सरकार जे आहे ते निर्णय घेत आहे। मार्चमध्ये मोठा निर्णय घेण्यात येऊ शकतो की जे 2100 रुपये आहेत ते महिलांना द्यायचे की नाही। तर अशी ही अपडेट होती आणि सरकारचं जे आहे ते नवीन घोषणा होती किंवा सरकारचं महिलांना जे आहे ते नवीन आश्वासन होतं। तर महिलांनी EKYC आणि आधार लिंक करणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय जे आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाहीत असंही स्पष्ट केलं आहे। आणि जसं की कमेंटमध्ये भरपूर जण विचारत आहेत की
पैसे अजून आलेले नाहीत, सगळं क्लिअर आहे पण पैसे का नाही आले, तर त्यांच्यासाठी की पैसे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यात जमा होत आहे, त्याच्यामुळे जो आहे तो वेळ लागत आहे. कारण आता अर्ज आहेत ते भरपूर आहेत महिलांच्या खात्यामध्ये. महिलांच्या खात्यामध्ये जे आहेत ते टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत असल्यामुळे काहींच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी वेळ लागत आहे, पण ते पैसे जे आहेत ते नक्की येणार आहेत महिलांच्या खात्यामध्ये. त्यामुळे महिलांना जे आहे ते टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. आणि तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे का हे तुम्ही फक्त एकदा चेक करा आणि तुम्ही कन्फर्म करू शकता कन्फर्म. तर आता ज्या महिलांना काही प्रश्न असतील किंवा ज्या लोकांना प्रश्न असतील त्यांनी कमेंटमध्ये विचारू शकता त्याच्याबाबत. मी तुम्हाला नक्की उत्तर देईल आणि तुम्हाला पैसे आले की नाही हेही तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट जे आहेत ते मिळत जातील आणि नवीन माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.